नमस्कार. माझे वय 40 वर्ष आहे. मी एक व्यावसायिक डॉक्टर आहे. आम्ही मुंबईत चेंबूरला राहतो. उन्हाळ्याचे दिवस होते. दिवसा उन्हाने कहर केला होता, पण मध्ये मध्ये अवकाळी पाऊस येत असल्याने थोडासा मनाला विसावा भेटत होता. मुलाच्या शाळेला सुट्टी लागल्यामुळे मी बायको आणि मुलाला घेऊन माझ्या सासरी जाण्यास निघालो. त्यांना तिथे सुट्टी असेपर्यंत सोडून मी एकटा 4 दिवसांनी मुंबईत येण्याचे नियोजन आम्ही केले होते. माझे सासर कोकणात होते. कोकण म्हटलं की गच्च झाडी, झुडपे, निसर्ग सौंदर्याने भरलेली पहाट. मी 1 दिवस राहिलो आणि तिथल्या पक्वानाचा आस्वाद घेतला. मला हॉस्पिटलवरून एक अर्जंट कॉल गेला. असिस्टंट म्हणाली, एका पेशंटची तब्येत खूप सिरियस होत चालली आहे. सर, तुम्ही लवकर या. डॉक्टरी पेशा हा असा पेशा असतो ज्यात टंगळमंगळ केली तर एखाद्याचे प्राणही जाऊ शकते. म्हणून मी जाण्यासाठी तयारी चालू केली. सासू सासरे यांनी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या दिवशी अमावस्या होती आणि मला रात्रीचे निघावे लागणार होते. सासरे म्हणाले, जावई बापू, हे कोकण आहे. जेवढं चांगलं वाटतं तेवढं भूतबाधाही जास्त आहे इकडे. वाटेवाटेवर काय पाहायला मिळेल काही सांगता येत नाही. आज तर अमावस्या आहे, त्यामुळे भूतेही भटकत असतात. उगाच काही विपरीत घडायला नको. सासरे बोलायचे थांबले. सासरे तर फार गंभीर झाले होते. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळीच भीती दडली होती. सासूबाई बोलू लागल्या, अहो जावई बापू, उद्या सकाळी गेले तर नाही जमणार का हो? आमच्या जीवाला घोळ लागला आहे. मी त्यांना समजावत म्हणालो, अहो तुम्ही काहीही काळजी करू नका, मला सवय आहे. त्यांची मते ऐकून बायकोही भावूक झाली. अहो नका जाऊ, मला पण भीती वाटतेय. तिला समजावले, भूत वगैरे सगळ्या भ्रामक कल्पना आहेत हे पटवून सांगितले. त्यांच्यामध्ये कोकणातून अमावस्येच्या दिवशी बाहेर पडू नये, पण पेशंटच्या वाईट कंडिशनमुळे मला जाणे हे गरजेचे होते. बायको आणि मुलाला निरोप देत मी रात्री ठीक 10 वाजता घर सोडले. मी लहानपणापासून शहरात राहिल्यामुळे माझा भूताकेतांवर विश्वास नव्हता. शिवाय पेशा डॉक्टरी असल्याने अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा प्रश्नच नाही. अमावस्येची काळीकुट्ट भयान रात्र होती. सगळीकडे भयान शांतता पसरली होती. रातकेळी किरकिर करत होते. नेमका त्याच दिवशी अवकाळी पाऊस सुरू झाला होता आणि पावसाला चांगलाच जोर चढला होता. झाडे भिजली असल्यामुळे पानांवरील पाण्याचे थेंब झाडाखाली असणाऱ्या पोत्यावर पडून एक वेगळाच नाद निर्माण झाला होता. त्यात काही बिनओळखीचे पक्षी आपापल्या आवाजात ओरडत होते. माझ्यासाठी ते पक्ष्यांचे आवाज नवीन आणि भीतीदायक होते. वातावरणात एवढा गारवा पसरला होता की वाटत होतं पांघरून घेऊन घरी झोपावे, पण तसे करता येत नव्हते, कारण आम्हा डॉक्टरांना पेशंट हे दैवतासारखे असतात. समोर काळ्याकुट्ट अंधारात फक्त माझ्या गाडीच्या प्रकाशाचा उजेड तेवढ्याच दिसत होता. रस्त्यावर एका बाजूला घोबळ बसले होते. माझ्या गाडीच्या लाईटचा प्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे त्या घोबळाचे डोळे एखाद्या गोटीसारखे चमकले. घोबळ माझ्या गाडीकडे रोखून बघत होतं, अगदी न घाबरता. त्याला पाहून मला थोडी भीतीच वाटली. मी गाडीचा स्पीड वाढवला. गाडीत कोणीही दुसरे नसल्यामुळे एकटे एकटे वाटत होते, म्हणून मी गाडीत टेप चालू केली. उन्हाळ्यात पडलेल्या पावसामुळे वातावरण छान झालं होतं. त्यातच जुन्या काळातील गाणी लावली असल्यामुळे प्रेमाच्या आठवणी मनात आठवत माझा प्रवास चालू होता. काही अंतर पार केलं असेल आणि माझ्या गाडीसमोर काचेवर एक आकृती दिसू लागली. खूप भयावह आकृती. आजही आठवल्यावर अंगावर काटा उभा राहिला. लाल डोळे आणि बाकी सगळ्या अंगावर केस. मला काही अंदाज लागेना की हा माणूस आहे की प्राणी. ती आकृती माझ्या गाडीसमोर आली. मी घाबरून अचानक गाडीचा ब्रेक लावला. गाडी थांबल्यावर मी गाडीतूनच आजूबाजूला बघितलं, पण कोणीच दिसले नाही. मी पुन्हा गाडी सुरू केली. गाडी घाटातून झपाझप रस्ता कापत होती. कधीही भूताखेतांवर विश्वास न ठेवणारा मला आज भूतांच्या सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. मी त्या विचारातच गाडी चालवत होतो आणि तेवढ्यात अचानक माझ्या बाजूला रिकाम्या सीटवर कोणीतरी बसल्यासारखं वाटलं. माझे लक्ष तिकडे गेले तर तीच आकृती माझ्या बाजूला होती. मी अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली आणि बाजूला पाहिले तर तिथे कोणीही नव्हतं. मला आता गाडीत बसणे पण भीतीदायक वाटू लागले, पण करणार काय, कारण रस्ता विरान होता. मागे पुढे कोणीही माणूस किंवा कोणतेही घर दिसत नव्हतं.
मी गाडी चालवत राहिलो. तोंडात देवाचे नाव घेत गाडी चालवू लागलो. पुढे काहीच अंतर गेलो आणि गाडीचा स्पीड कमी होऊन गाडी थांबली. बाहेर जायलाही भीती वाटत होती, पण गाडी तपासणे पण गरजेचे होते. मी मोबाईलची बॅटरी चालू करून गाडी बाहेर आलो. आधी भोवताली बॅटरी मारली, पण फक्त आणि फक्त मोठी मोठी झाडे दिसत होती आणि रस्त्यावर दूरपर्यंत कोणतेही वाहन दिसत नव्हते. मी गाडीच्या टायरवर बॅटरी मारली. पुढचे दोन्ही टायर पंक्चर झाले होते. मी हताश होऊन मोबाईलमध्ये कॉल करण्यासाठी बघितले, पण त्या घनदाट रस्त्यावर कोणीही दिसत नव्हतं. थोड्या वेळाने एक ट्रक येत होता. मी त्याला हात दाखवला, पण माझ्याकडे बघत ट्रकवाला घाबरून स्पीड अधिक वाढवून निघून गेला. मला त्याच्या या विक्षिप्तपणाचे हसू आले, पण हे हसू जास्त वेळासाठी नव्हते, कारण मीच पुरता संकटात होतो. मी थोडासा पुढे चालत जाऊन रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या स्तंभावर बसलो आणि दुसरी गाडी येण्याची वाट पाहू लागलो. खूप वेळाने माझे लक्ष एका फलकाकडे गेले आणि तेव्हा मला कळले की तो ट्रकवाला माझ्याकडे बघून का घाबरून निघून गेला. कारण फलकावर लिहिले होते, सावधान, या रस्त्यावर रात्री गाडी थांबवण्यास मनाई आहे, कारण येथे भयावह गोष्टी घडण्याची शक्यता आहे. फलक वाचून मी अधिकच घाबरलो. एवढ्या समोरून एक बाईक येताना दिसली. मी हात दाखवताच बाईक थांबली. बाईकवर एक मुलगी चेहऱ्याला मफलर गुंडाळून बसली होती. मी तिच्याकडे पाहून म्हटले, माझी गाडी बिघडली आहे, पुढच्या पेट्रोल पंपपर्यंत मला लिफ्ट देता का? तिने हाताने मागे बसण्यास इशारा केला. मला थोडे आश्चर्य वाटले, कारण ज्या ठिकाणी पुरुष गाडी थांबवायला घाबरत होते तिथे या मुलीने गाडी थांबवली. मी तिच्या बाईकवर बसलो. बाईक चालू झाली. गार वारे सुटले होते. मला त्या मुलीचा चेहरा पाहण्याची इच्छा होती, पण काही गैरसमज व्हायला नको म्हणून मी निमूटपणे बाईकवर बसलो होतो. गाडी हायवे सोडून जंगलात जाऊ लागली. मला शंका आली, ही मुलगी किडनॅप करणाऱ्या गँगपैकी तर नसेल ना? खूप वेळ झाल्यानंतर तिने गाडी थांबवली. हातानेच इशारा केला. मी बाईकवरून उतरलो आणि तिला विचारले, पेट्रोल पंप कुठे आहे? तिने झाडीकडे असणाऱ्या मोठ्या झाडाकडे बोट दाखवून इशारा केला. मी झाडाकडे बघितलं, पण तिथे पेट्रोल पंप नव्हता. म्हणून मी तिला पुन्हा विचारण्यासाठी तिच्याकडे मान वळवली, मात्र समोर कोणीच नव्हतं. माझे हातपाय गळाले. माझ्या तोंडातून ओरडण्यासाठी आवाज पण निघत नव्हता. मी एका मोठ्या जंगलात फसलो होतो. अचानक वटवाघुळांचा धावा माझ्या चेहऱ्याच्या दिशेने आला. मी डोळे घट्ट बंद करून चेहऱ्यावर हात घेऊन ढोपरावर खाली बसलो. थोड्या वेळाने चेहऱ्यावरील हात काढत मी डोळे उघडले तर वट वागळे गेली होती. समोर काळाकुट्ट अंधार पडला होता. मी इकडे तिकडे धावू लागलो, पण रस्ता सापडत नव्हता. मी रस्ता शोधण्यासाठी धावपळ करत होतो, पण हवेपासून खूप दूर आलो होतो. मी माझ्या कानाच्या बाजूने कोणीतरी गेल्याचा भास झाला. मी वळून पाहिले तर ती बाईकवाली मुलगी उभी होती. मला तिचा राग आला होता. मी तिला काही बोलणार एवढ्या तिने चेहऱ्यावरून मफलर काढलं. तिचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. केस पायापर्यंत वाढू लागले. मला खात्री पटली, ही चेटकीन आहे. माझे सर्वांग थरथरू लागले. मी अगदी जेमतेम राहिलेली शरीरातील शक्ती एकवटून धावू लागलो. थोडे धावल्यावर मला एक झोपडी दिसली. झोपडीतून मिनमिनता प्रकाश दिसत होता. एवढ्या घनदाट रानात कोण राहत असेल? मी धावताना विचार करत होतो. तरी देखील मी त्यात कोणीतरी भेटेल या आशेने झोपडीकडे धावत गेलो आणि झोपडीचे दार ठोठावले, पण आतून कोणाचा प्रतिसाद आला नाही. झोपडीतून प्रकाश येत होता. मी झोपडीचा दरवाजा उघडला. आत मधोमध एक कंदील लावलेला होता. एका कोपऱ्यात चूल पेटवलेली होती आणि एक म्हातारी बाई चुलीवर काहीतरी भाजत होती. मी आत जाऊन त्या बाईला आवाज दिला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि भाजण्याचे काम चालू ठेवले. तिच्या हातात एक शिकार होती, एक प्राणी. ती डायरेक्ट चुलीवर भाजत होती. मी तिच्या बाजूला बघितले तर एका मोठ्या भांड्यात रक्त ठेवले होते. मला ते पाहून किळस आली, तरी देखील मी धीर करून घडलेला प्रसंग तिला सांगितला. ती म्हातारी माझ्याकडे पाठ करूनच बसली होती. सगळे सांगितल्यावर तिने पाठमोरे राहूनच विचारले, कशी होती ती? मी त्या चेटकिनीचे वर्णन करून सांगू लागलो. भले मोठे केस होते. मी बोलताच त्या म्हातारीचे केस वाढू लागले. मी घाबरत बोललो. तिचे डोळे लाल होते आणि त्या म्हातारीने झटकन पाठीमागे पाहिले आणि माझ्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला, कारण तीच चेटकीन होती. ती मोठ्याने हसू लागली. मी धडपड झोपडीतून बाहेर पडून देवाचे नाव घेत धावू लागलो.
चेटकीन पाठवून येत होती, कधी झाडावर तर कधी माझ्या पाठोपाठ. मी एका डोंगरावर आलो होतो. डोंगराखाली गावाच्या काही लाईट दिसत होत्या. मला खाली गाव असण्याची कल्पना आली. चेटकीन अजूनही माझा पाठलाग करत होती. मी पळत पळत डोंगर उतरू लागलो. माझे कपडे डोंगर उतारावर असणाऱ्या खैराच्या झाडाला लागून फाटत होते. पायात काटे टोचून रक्त येत होतं. तरी मी लक्ष न देता पळत होतो, कारण संघर्ष माझ्या अस्तित्वाचा होता. मी देवाचे नाव घेत डोंगर उतरत होतो. डोंगर उतार संपला तशी मला नदी दिसली. गाव नदीच्या पलीकडे होतं. मी काहीही विचार न करता नदीतून झापाझाप पाणी कापत दुसऱ्या टोकाला पोहोचून पाठी बघितले तर नदीच्या त्या बाजूला ती चेटकीन आली होती. मी नंतर मागे न बघता धावत धावत त्या घरांच्या दिशेने आलो. तिथे एका घरावर जोरात ठोकावू लागलो. अंगात त्राण नसल्याने मी खाली पडलो. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी त्या घरी झोपलो होतो. माझ्या बाजूला त्या घरातील म्हाताऱ्या आजी बसल्या होत्या. मला वाटलं या पण चेटकीन तर नाही ना. मी पळण्याच्या बेतात आहे हे त्या आजीने ओळखले आणि त्या म्हणाल्या, बाळा काळजी करू नकोस, तू इथे सुरक्षित आहेस. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा आणि सून देखील तिथे आली. तेव्हा माझी खात्री पटली की हे माणसे आहेत. मी दीर्घ श्वास घेतला. आजीने मला काल घडलेल्या घटनेबद्दल विचारलं. मी काल घडलेला प्रकार त्यांना सांगितला. मी आजींना म्हटलं, काय घडले होते आजी माझ्यासोबत? आजी मागची एक घटना सांगू लागल्या. मुला, तुला जे दिसलं ते एक जाळे होते त्या चेटकिनीचे, जे तुला अळवत होते. मी विचारलं, कोण आहे ती चेटकीन? आजी सांगू लागल्या, बाजूच्या रायपूर गावातील घटना आहे. एक मुलगी एका मुलावर एकतर्फी प्रेम करायची, पण मुलाला तिचे प्रेम मान्य नव्हते. त्या मुलाने प्रेमाचे नाटक करून तिला फसवले. एके दिवशी मुलाने तिला गाडीवर बसवून जंगलात नेले. तिच्यावर एका झोपडीत जबरदस्ती केली आणि तिला मारून टाकले. मी विचारले, मग आता कुठे आहे तो मुलगा? जेलमध्ये आहे का? आजी म्हणाल्या, नाही, तो आता म्हातारा होऊन वारला. कोर्टात त्याच्या बाजूने निकाल लागला. तो निर्दोष सिद्ध झाला. मी पुढे म्हटले, मग ती सगळ्यांना त्रास का देते? आजी म्हणाली, त्या दिवसापासून ती जाणाऱ्या एकट्या पुरुषाला आपल्या जाळ्यात ओळते आणि तिथे नेऊन त्याला मारून त्याचे रक्त पिते. मी म्हटले, मग ती भाजत कोणाला होती? आजी म्हणाले, कोणीतरी गावला असेल तिच्या तावडीत. तुझे नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलास पोरा. तिचा आत्मा अमावस्येला रात्र झाल्यावर डोंगरावरील सपाटावर फिरत असतो. रस्त्यावरून येणाऱ्या एकट्या पुरुषाला ती आपल्या जाळ्यात ओळते. तुझी गाडी आपोआप बिघडली नाही, तिने बिघडवली आणि तुला शिकार बनवण्याचा तिचा डाव होता. आजीने सांगितलेली घटना ऐकून मला काल घडलेला प्रकार पुन्हा आठवू लागला. माझी गाडी मी हायवेला ठेवली होती. मला एकट्याला त्या भागात जायची खरोखर मनोमन भीती वाटू लागली होती. माझी झालेली घालमेल बघून आजीचा मुलगा माझ्यासोबत त्या गाडीपर्यंत आला. त्याने गावातील एका मेकॅनिकला बोलावून गाडी ठीक करून घेतली आणि मी त्या आजीच्या मुलाचा नंबर घेत कुटुंबाचे आभार मानत गाडी मुंबईच्या दिशेने वळवली. कोकणी भाग सोडल्यावर मला भीतीतून सुटका झाल्यासारखे वाटले. मी सोसायटीखाली गाडी उभी केली. गाडीच्या डेकीतून सामान काढले. सामान काढताना मला पुन्हा तशी आकृती गाडीत दिसू लागली. अरे बापरे, ती इथे पण आली. घाबरून ओरडलो. माझे हातपाय गळाले होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. भीतीमुळे अंगावर काटा उभा राहिला होता. मी सामान तसेच गाडीत ठेवून गाडी लॉक करून धावत वर गेलो. रूमचा दरवाजा उघडला आणि लगेच आत जाऊन दरवाजा लावून घेतला. माझे हृदय धडधडत होते. मला काही सुचेनासे झाले. मग मला आठवले की आजीच्या मुलाचा नंबर माझ्याकडे होता. मी लगेचच क्षणाचा विलंब न करता त्याला कॉल लावला आणि आजीला घडलेला प्रकार सांगितला. आजी म्हणाली, पोरा, तुझ्यावर अजून पण त्या चेटकिनीचं सावट आहे. तू एक काम कर, कोणाकडून तरी तुझ्यावरून एक नारळ 3 वेळा काढून बाहेर जिथे 4 रस्ते फुटतात तिथे टाकायला सांग. मी त्यांचा फोन ठेवून लगेच माझ्या मित्राला फोन लावून बोलावून घेतले आणि आजीने सांगितल्याप्रमाणे मित्राने माझ्यावरून नारळ 3 वेळा ओवाळले आणि समोरच्या फाट्यावर टाकून आला. घरातील देवाची उदी माझ्या डोक्याला लावली. तेव्हा कुठे माझा जीव शांत झाला. त्यानंतर मित्र आणि मी हॉस्पिटलला गेलो. मी त्या पेशंटला तपासले आणि औषधोपचार चालू केले. सुदैवाने मला एवढा उशीर होऊनही त्या पेशंटचाही जीव वाचला. मी देवाचे आभार मानले. कधीही भूताला न मानणारा मी त्या दिवसापासून पूर्ण बदललो होतो. शक्यतो त्या दिवसापासून
मी रात्रीची गाडी बाहेर जाण्यासाठी काढत नाही. एवढ्या प्रकाराने फोन उचलायला देखील वेळ नव्हता. फोन हातात घेतला तेव्हा कळलं की बायकोचे 15-16 मिस कॉल आलेले होते. मी कॉल करून घडलेला सगळा प्रसंग सांगितला. सासू सासऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने या प्रकरणापासून लांब करणाऱ्या विधी सांगितल्या आणि मी सुखरूप घरी पोहोचल्याने त्यांनी सुद्धा देवाचे आभार मानले. माझ्यासारख्या भूताखेतांवर विश्वास नसणाऱ्याला त्या दिवशी खरोखर प्रचिती आली होती. या भूतलावावर असे काही अतृप्त आत्मे असतात ज्यांच्या इच्छा अपुऱ्या राहिल्याने ते सर्वसामान्य माणसांना त्रास देऊ लागतात. त्यांचा बदला पूर्ण होईपर्यंत त्यांचा आत्मा हा वर जात नाही. तो त्रिमी जगात वावरत असतो. त्यालाच आपण चेटकीन, हडळ, चकीन म्हणतो. मित्रांनो, ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत.